नमस्कार मित्रांनो, आपण एकविरा मातेच्या दर्शनासाठी कार्ले डोंगराला भेट द्यायला जात आहोत, लोणावळ्याला. तर मी आता सकाळीच निघाले आणि सकाळचं तुम्ही बघू शकता, जास्त काही वाहनं नाहीत रस्त्यांवर, तर बिना गाडी थांबवता पटापट तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. तुम्हाला तेवढा टाईम वेस्ट नाही होत ट्रॅफिकमध्ये, म्हणून सकाळीच निघा जर दर्शनासाठी जात असाल तर. तर मी आता मुंबईतून निघालो आणि मुंबईतून लोणावळ्याला जायला 3-4 तास लागतात. सकाळीच असा ट्रॅफिक नसलं की पटापट जाऊ शकतो. सूर्य पण बघा काय भारी दिसतोय, मस्त असा मोकळा रस्ता आणि असा जर सीन तुम्हाला दिसला तर सकाळ एकदम चांगलीच जाते, एक ऊर्जा मिळते आपल्याला. तर वेळ न घालवता तुम्हाला डायरेक्ट लोणावळ्यातच भेटतोय. खरं तर हा छोटा रोड आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेपेक्षा. इकडे 2 व्हीलर गाड्या अलाउड आहेत, तिकडे नाही, तिकडे फक्त 4 व्हीलर. हा आतला रस्तासुद्धा चांगला आहे, सकाळची वेळ आहे त्यामुळे काय गर्दी पण नाही लोणावळ्याला. खरं तर आता हे लॉकडाऊन नंतरच जातो आहे, पण देव उघडं आहे की नाही ते काय माहीत नाही, मी चेक पण नव्हतं केलं. आता देवावर विश्वास ठेवून आपण बघूया आपल्याला दर्शन भेटतं आहे की नाही. पण हे असे सकाळ सकाळी सीन बघूनच मन एकदम शांत होतं आणि लोणावळ्यासारखी जागा एकदम मन शांत होऊन जातं. तर हायवेला लेफ्टलाच तुम्हाला हे लिहिलेलं दिसेल, श्री क्षेत्र एकविरा देवस्थान म्हणून. तिकडनं सरळ तुम्ही गेलात तर डायरेक्ट कार्ले डोंगराला हा रस्ता जातो. तर इथे येऊन हा रस्ता म्हणजे एंड नाही होत. समोरचं जर तुम्ही इथे गाडी थांबवलीत तर सरळ गेलात, डायरेक्ट पायऱ्या आहेत वर डोंगरापर्यंत. आणि नाहीतर तुम्ही गाडी घेऊन पण जाऊ शकता, तुम्हाला दाखवतो कुठून जायचं आहे. तर सरळ आता इथे समोर एक राईट आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, येल्लो बॅरिकेडवरनं आता इथे राईट मारायचं आहे आणि सरळ जे माणसं जाताना दिसत आहेत तिथून सरळ गेलात की पायऱ्या आहेत डायरेक्ट वर जायला. तिथून डायरेक्ट वर तुम्ही म्हणजे 60 किंवा 80% तुम्ही कवर करून घेता गाडीनेच, मग जास्त काय चढायचं पायऱ्यांनी राहत नाही. हे बघा समोर तुम्हाला दिसतोय तो कार्ले डोंगर आहे. आता इथे झाडांमुळे दिसत नसेल, सीन पण बघा काय भारी वरनं. हे बघूनच तुम्हाला कळलं असेल आपण किती वर आलो आहे गाडीनेच. पायऱ्या जर तुम्हाला चढायच्या नसतील तर गाडी घेऊन येऊ शकता. आणि हा पार्किंग लॉट आहे, इथे गाडी इथे इथपर्यंतच रस्ता आहे. इथून ज्या थोड्या पायऱ्या आहेत बाकीचे 30-40% त्या चढायच्या, इथून चालू होतं. त्या बघा खालनं तुम्हाला पायऱ्या आलेल्या दिसतील. आणि आता आपण जातो आहे ते पार्किंग लॉटवरनं. इकडनं पायऱ्यांच्या आजूबाजूला खूप दुकानं आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता उजवीकडे एकविरा 5 पायरी पादुका मंदिर म्हणून हे देऊळ आहे. सध्या कोरोनामुळे हे देऊळ बंद ठेवण्यात आलं आहे, परवानगी नाही म्हणून मी इथूनच पाया पडून पुढे वर गडावर जातो आहे. आपण गाडीने आता एवढं आलोच आहे, तर जास्त काय उरलं नाही, 20-30%च उरलं आहे. आपण बघा किती मी वर आलो आहे, ते सीन आणि मस्त दिसतं इथून पूर्ण व्ह्यू. तर मित्रांनो आता आपण गडावर पोचलो आहे आणि समोरचा तो गेट लावलेला दिसतोय खरं तर. तिथे फोटो एकविरा आईचा फोटो ठेवलेला आहे, काय माहीत आत पाठवतात की नाही, की इथेच आता पाया पडावं लागेल असं वाटतंय. तर नाही, आत नाही पाठवणार, इथे बोर्ड लावला आहे त्याच्यावर वाचू शकता तुम्ही, बंद ठेवण्यात आलं आहे करून. तर हा बघा फोटो. तर इथे आल्यावर फोटो ठेवला आहे, पण वर गडावर आलो आहे ह्याचा फील येतो, म्हणजे देवीचं दर्शन होतं असं वाटतं आपल्याला. आणि हा बोर्ड लावला आहे, आतमध्ये केव्ज दिसत आहेत ते दाखवतो तुम्हाला मी. समोर ते बघा समोर केव्ज दिसत आहेत आणि कार्ला केव्ज म्हणून इथे लावले बोर्ड. तुम्हाला झूम करून दाखवतो, आता कॅमेरामध्ये दिसेल की नाही ते काय माहीत नाही, पण तिथे तुम्ही केव्ज पण उजवीकडे बघू शकता. समोर केव्ज दिसत आहेत, झूम केला थोडा मी. तर आपण आता दर्शन घेऊन झालं आहे, परतीच्या प्रवासाला आपण परत चालू करूया आता गड उतरायला. तुम्हाला आता समोर आहे ते तिथे फोटो ठेवला आहे आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता हे देऊळ बंद आहे, तरी कदाचित शुक्रवार आहे आज म्हणून भाविक येत आहेत दर्शनाला. आलेत तसे, म्हणजे एकदम जास्त गर्दी नाही पण दर्शन घ्यायसाठी आलेत लोक. दुकान बघा इथे काय काय भेटतं, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ आहेत, देवीसाठी ओटी भरायचं असेल ते सगळे आहेत. व्ह्यू बघा तुम्ही,
ते समोर तुम्हाला केव्ज दिसत आहेत. आता ह्याच्यातनं थांबा झूम करतो मी. तिथे केव्ज म्हणजे अशा तुम्हाला ती सुरुवातीला दाखवलं तिथून सरळ असं समोर एक्सटेंड होतात ते अशा डोंगरावर. आणि मित्रांनो हे बघा काय बैल नेतात गाडीतनं. खरं तर म्हणजे हळू चालवली पाहिजे गाडी. इथे तुम्ही शेळ्या बघू शकता जाताना मस्त. दुपारची वेळ आहे. सकाळी जर तुम्ही आलात तर दुपारी परत रिटर्न जाऊ शकता. आणि तुम्ही बघितलात ह्या कंडिशनमध्ये आता तुम्ही आलात तर तुम्हाला बाहेरून पाया पडावं लागेल. तर भेटूया. आता हा व्हिडिओ एंड करतो. धन्यवाद.